आजचा एपिसोड म्हणजेच 19वा एपिसोड जर कोणी गाजवला असेल तर तो सूरज चव्हाणनं गाजवला. आज ओव्हरऑल सगळ्याच प्रकारचा थ्रिल आपल्याला या एपिसोडमध्ये बघायला मिळाला. सुरुवातीला ॲग्रेशन पण बघायला मिळालं आणि नंतर इमोशनल ड्रामा पण बघायला मिळाला. यामध्ये सगळेच जण इमोशनल झाले, त्यांच्यासोबत दर्शक पण इमोशनल झालेच असणार, हे 100% पक्कच आहे. परंतु या सगळ्यामध्ये जर सगळ्यात बोरिंग कोणता पार्ट असेल तर तो आहे जो शेवटी कॅप्टनशिपसाठी जे तिघजण उरले होते आणि त्यांचा जो राऊंड झाला ना, तो अतिशय बोर झाला, अतिशय पानसट झाला म्हणू शकता. तर नक्की कोणत्या पार्टबद्दल मी बोलत आहे हेच आपण चित्रगप्पाच्या या व्हिडिओमध्ये बघूया. सूरज चव्हाण भाऊनं आज पूर्णपणे एपिसोड गाजवलेला आहे. सूरज चव्हाणचा आज गेम बघून सगळेच हैराण झालेले आहेत, परेशान झालेले आहेत, किंवा त्याचे जे फॅन्स आहेत ते मात्र खूपच जबरदस्त खुश झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता. आणि सूरज चव्हाण जोपर्यंत टॉप 5 मध्ये होता आणि त्यानंतर सूरज चव्हाणला एलिमिनेट करण्यात आलं कॅप्टनशिपच्या रेसमधून आणि त्यानंतर तिघजणच उरले होते. कोण तिघजण? निक्की, अरबाज आणि जान्हवी. आणि यामधून आता शेवटीच्या राऊंडमध्ये हे तिघजण उरले होते आणि कॅप्टन कोण होणार होतं तर या तिघांपैकी एक जण होणार होतं, दोघं बाद होणार होते. तर जेव्हा हा राऊंड आला तो अतिशय राऊंड पानसट झाला. त्या अगोदर सूरज चव्हाणने कॅप्टनशिपच्या टास्कमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आणला होता, किंवा एक प्रकारे म्हणू शकता की बिग बॉसचा सगळ्यात जास्त चांगला जर एपिसोड आतापर्यंत कोणता बनला असेल तर तो आजचा एपिसोड आहे. परंतु सगळ्याच आजच्या एपिसोडमध्ये सगळंच बघायला भेटलं, परंतु त्याचसोबत एक बोरिंग पण गोष्ट बघायला भेटली, ती म्हणजे लास्टचा कॅप्टनशिपचा राऊंड. तर हे तिघजण म्हणजेच कोण? निक्की, अरबाज आणि जान्हवी यांनी त्या राऊंडची पूर्ण वाट लावून टाकली. एकदम लहान लेकरासारखं, बाळासारखं हसत खेळत फिरत आहे, ते तू मला देणार, तू मला देणार, म्हणजे काहीच ते बघायला पण मजा येत नव्हती. आणि जेव्हा ही गोष्ट बिग बॉसला समजली, बाकीचे राऊंड त्यांनी जवळपास 8 ते 10 मिनिटापर्यंत ठेवले, परंतु लास्टचा राऊंड आहे ते 1.5 ते 2 मिनिट बी ठेवला नाही. कारण ज्या प्रकारे ते बिहेव करत होते एकमेकांसोबत, सगळ्यांना कळून चुकले की हे काही गेम खेळणार नाहीत, कारण ते एकाच ग्रुपमधले आहेत. तिघांपैकी कोणी जरी कॅप्टन झालं तरी त्यांना काही फरक पडणार नव्हता. या कारणामुळे ते मजाकमध्ये खेळत होते. आणि जेव्हा बिग बॉसच्या लक्षात ही गोष्ट आली, लगेच बिग बॉसनं तो राऊंड आटोक्यात घेतला किंवा आटपून टाकला असं तुम्ही म्हणू शकता. आणि जेव्हा राऊंड फिनिश झाला तेव्हा अरबाजला कॅप्टन घोषित करण्यात आलेलं होतं. त्यानंतर पॅडीने येऊन पण एक सांगितलं की अरे थोडं तरी प्रेक्षकांना मजा येईल, असा तरी गेम खेळायचा, किंवा आम्ही खरंच गेम खेळवलं एवढं तरी दाखवायचं. अरबाजला उद्देशून तो म्हणाला की मागच्या वेळेस तर लय भारी गेम खेळला, सूरजला कशा प्रकारे दमदाटी केलीस आणि आता काय झालं, तुला एक पण हिसकावून घेता आलं नाही का प्राईज, अशा प्रकारचं टीका किंवा एक टोमणा मारला. आणि त्यावर अरबाज म्हणतो नाही ना, मी घेतला होता ना एक, त्यानं जान्हवीकडून एक घेतला होता, त्यावर तो बोलत होता. म्हणजे एकदम पानचट, एकदम खराब तो सीन झाला ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही म्हणू शकता. आणि जर तुम्ही बिग बॉसचा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला पण हा सीन आवडला नाही ना, खरं खरं सांगा, कॉमेंट करून नक्की कळवा.